जय महाराष्ट्र मित्रांनो, मी ऋषिकेश माने स्वागत करतो तुमचं एका नवीन युट्यूब ब्लॉगमध्ये. तर आत्ता वाजले आहेत सकाळच्या 4 आणि मित्रांनो आम्ही आहे आता मुंबईमध्ये. तर मित्रांनो आपल्यासोबत आहे हा तुषार. तर मित्रांनो आपण चाललेलो आहोत महाराष्ट्रातील सर्वात सुंदर ठिकाणी म्हणजेच आपला कोकण. मित्रांनो आपण कोकणामध्ये रत्नागिरीला जाणार आहोत आणि आता आपण ट्रेनने रत्नागिरीला जाणार आहोत. तर मित्रांनो तिथे आपण गणपतीपुळे, आरेवारी बीच अशा खूप चांगल्या ठिकाणी फिरणार आहोत. तर मित्रांनो तुम्हाला पण आमच्यासोबत जर ते पॉइंट बघायचे असतील तर मित्रांनो आमचा व्हिडिओ असा बघत राहा. आणि मित्रांनो चला आता आपण निघूयात. तर मित्रांनो आता आपण दिवा जंक्शनकडे निघालेलो आहोत. त्यासाठी आपण कॅब केलेली आहे, कारण ठाण्यावरून दिवा एक 20 किलोमीटर आहे. तर त्याच्यासाठी आपल्याला एक अर्धा पाऊण तास लागेल. आणि मित्रांनो आता आपल्याला झालेला आहे उशीर. तर खूप भीती वाटते की ट्रेन झुकते की काय, भेटते की नाही. तर चला बघूया मित्रांनो काय होतं यात. तर फायनली मित्रांनो आपण टायमिंगवरती पोहोचलेलो आहोत आणि आपली ट्रेन पण लागलेली आहे प्लॅटफॉर्मवरती. तर चला आपला डब्बा पाठीमागे आहे, तर चला जाऊयात. तर फायनली आपला प्रवास चालू झालेला आहे मित्रांनो आणि आपण निघालो आहे रत्नागिरीला. तर मित्रांनो आयुष्यात तुम्ही काही पण कमवा, पण खरे सुख हे निसर्गातच असते. पण तुम्हाला पण ते सुख बघायचं असेल तर आमचा असाच ब्लॉग बघत राहा. आम्ही तुम्हाला ते सुख दाखवण्याचा प्रयत्न करू. तर मित्रांनो सध्या आपण विनेरी या गावामध्ये आलेलो आहोत आणि विनेरी हे गाव रायगड जिल्ह्यामध्ये येते मित्रांनो. आणि इथून पुढे आपण छोटे स्टेशन घेत खेड स्टेशनला पोहोचू, म्हणजेच आपण प्रॉपर रत्नागिरीमध्ये पोहोचतोय. तर चला मित्रांनो असंच आपण प्रवास करत राहू ट्रेनमध्ये. जसा कोकणाचा मुख्य भाग चालू होतो तसा हा निसर्ग दिसायला चालू होतो मित्रांनो. सुंदर असा निसर्ग दिसतोय बाहेर मित्रांनो. आणि आम्ही ट्रेनच्या दरवाज्यामध्ये बसून हा अनुभव अनुभवतोय. आणि मित्रांनो आमची आतमध्ये एसीची सीट आहे, तरी पण आम्ही दरवाज्यात बसून हा निसर्ग अनुभवतोय. कारण आयुष्यामध्ये हे क्षण तुम्हाला कधीच नाही भेटणार. आतमध्ये बसून फक्त प्रवास होईल, पण दरवाज्यामध्ये बसून पूर्ण निसर्ग पाहायला भेटतो मित्रांनो. आणि ही पाहू शकता, ही जी शेती आहे इथे भात लावलेला आहे आणि भात काढून झाल्यानंतर ही शेती अशी दिसते. प्रामुख्याने कोकणामध्ये भात केला जातो आणि पूर्ण कोकणामधून पूर्ण महाराष्ट्राला, देशाला भात जातो. तर फायनल मित्रांनो आपण आता रत्नागिरी जिल्ह्यामध्ये आलेलो आहोत. तर रत्नागिरी जिल्ह्यामधील खेड या गावामध्ये आपण सध्या आहोत. तर मित्रांनो काका सुंदर असा पेंट करतायत आणि आम्ही तो बघतोय. तर इथून पुढे आपण आता हळूहळू रत्नागिरी गणपतीपुळेकडे वळतोय. तर चला. तर मित्रांनो ही आहेत रत्नागिरीमधील छोटी गावे. तर कोकणामध्ये प्रामुख्याने मित्रांनो गाव ही एकदम छोटे असतात आणि ते डोंगरामध्ये वसलेले असतात. तर आपल्या पश्चिम महाराष्ट्र असेल, विदर्भ असेल, मराठवाडा यासारखी ते गावं नसतात मित्रांनो. इथे छोटी वस्ती असते आणि खूप स्ट्रगल असतो मित्रांनो. जरी हा दिसायला निसर्ग सुंदर असेल तरी खूप स्ट्रगल असतो मित्रांनो. आता आपलं पुढचं स्टेशन आहे चिपळूण. तर फायनली मित्रांनो आपण आता चिपळूण स्टेशनवरती आलेलो आहोत. आणि मित्रांनो चिपळूण या गावामध्ये आल्यानंतर खूप काही आठवणी जाग्या होतात मित्रांनो. इथे आपले खूप मैत्रिणी राहतात. तर त्यांना खूप मिस करतो मित्रांनो हे नाव घेतल्यानंतर. आणि मित्रांनो आता आपण ट्रेनला तर आपल्यासाठी थांबवू शकत नाही, त्यामुळे त्यांना इथूनच आपण हाय करूयात आणि पुढे निघून जावं लागेल मित्रांनो, कारण ट्रेन आपल्यासाठी थांबणार नाही. आणि तर मित्रांनो सर्वात आपले आवडते व्यक्ती म्हणजे आपल्या काकू आणि डायना पण राहतात. तर डायना माझ्या मित्रांनो एक डॉग आहे, पण ती पण माणसापेक्षा कमी नाही मित्रांनो. आणि तिच्यावरती जेवढा माझा जीव आहे तेवढा माझा स्वतःवरती पण असेल. आणि मी तिला खूप मिस करेल मित्रांनो. वाईट वाटतं कधी ना भेटता जातं, पण नावीलाज आहे मित्रांनो, कारण आपण ट्रेनने प्रवास करतोय. तर काय विषय नाही, आपण नंतर एकदा नक्की भेटू मित्रांनो त्यांना. आणि त्यांना इथूनच माझ्याकडून खूप प्रेम मित्रांनो. पाहू शकता चिपळूण ही खूप मोठी बाजारपेठ पण आहे मित्रांनो. नामांकित बाजारपेठ आहे आणि कोकणामधील मुख्य ठिकाण पण आहे मित्रांनो. आणि आता पुढे आपण चालल्यानंतर असा निसर्ग चालू होते. आणि प्रामुख्याने पाहिलं तर रत्नागिरी जिल्हा जसा लागायला लागले तसं मित्रांनो शेती पण खूप मोठ्या प्रमाणात दिसते. कारण रायगड जिल्ह्यामध्ये एवढी शेती मला दिसायला नाही, छोटे भागच दिसले. तर इथं मोठे भाग दिसत आहेत आणि असं वाटते लोक इथं भरपूर शेती करतात. तर मित्रांनो हे आहे आरवली पर्वत रोड. म्हणजे मित्रांनो ही जी मागच्या टेकडे दिसत आहे ते गव्हर्नमेंट काढायच्या नादामध्ये होते,
पण आपला मराठी माणूस आणि हा कोकणी माणूस कधीच हे होऊन देणार नाही मित्रांनो, आणि झालंच नाही पाहिजे, कारण निसर्ग हा जपलाच पाहिजे. तर फायनली आपण रत्नागिरी स्टेशनवरती आलेलो आहोत आणि बघू शकता रत्नागिरीचा बोर्ड आहे हा. आणि इथून पुढे आपण आता गणपतीपुळेला जाणार आहोत. त्यासाठी आपल्याला बाहेर जाऊन रिक्षा घ्यावी लागेल. तर चला बघू, बाहेर जाऊन रिक्षा घेऊयात आता. आणि आपण स्टेशनच्या बाहेर आल्यानंतर वेलकम टू मँगो सिटी असा बोर्ड लागलेला आहे. आणि खरंच आहे ही मँगो सिटीच आहे रत्नागिरी. सर्वात जास्त हापूस हा रत्नागिरीमधून येतो, आणि हापूस जर खायचा असेल तर आपल्याला रत्नागिरीमध्येच यावं लागतं. तर आपण इथून रत्नागिरी स्टेशनवरून गणपतीपुळेला जाण्यासाठी रिक्षा पकडलेली आहे. आणि रिक्षावाल्यांनी सीझनमुळे आपल्याकडून 700 रुपये घेतलेले आहेत पूर्ण. तर तुम्ही पण येत असाल तर काळजी नाही या, स्वतःची गाडी घेऊन या, कारण जेव्हा तुम्ही स्वतःची गाडी घेऊन याल तेव्हा तुम्हाला परवडेल. तर रिक्षाने खूप महाग आहे मित्रांनो. आणि हे बघा नदीच्या काठी बसलेलं गाव आहे, आणि खूप सुंदर गाव आहे. आणि हे गाव आपण येताना बघणार आहोत, या गावामध्ये जाऊन पण बघणार आहोत. तर बघूया आपल्याला वेळ भेटेल की नाही येताना. सध्या तर आपण चालूयात आपल्या प्रवासाकडे. तर फायनली आपण आपल्या हॉटेलच्या जवळ आलेलो आहोत, आणि हे आपण आधीच बुक केलं. तर तुम्ही पण सॅटर्डे संडेला येत असाल तर बघून या. खूप गर्दी आहे आणि खूप महाग आहे हॉटेल आहेत, बुक पण होत नाहीत लवकर. तर आम्ही एका दिवसाचे 2000 रुपये देते. तर तुम्ही पण बघून या. आणि आपण आता हॉटेलमधून तयार होऊन आता आपण गणपतीपुळे बीचकडे आणि मंदिराकडे जाणार आहोत. चला. तर फायनली मित्रांनो गणपतीपुळे मंदिराच्या समोर आलेलो आहोत, आणि हा मुख्य दरवाजा आहे. तर इथून पुढे आपण आता आत जाणार आहोत. इथून मित्रांनो एक 400 ते 500 मीटरवरती मंदिर आहे, आणि इथूनच मंदिराचं प्रवेशद्वार चालू होते. बघू शकता खूप गर्दी आणि खूप लोक आलेले आहेत गाड्यामध्ये. तुम्ही पण सॅटर्डे संडेला येत असाल तर बघून या, कारण गर्दीमुळे खूप त्रास होतो इथं लोकांना, आणि पॉईंट पण व्यवस्थित बघायला भेटत नाही आहेत. तर येणार असाल तर सॅटर्डे संडे येऊ नका, इतर वेळी आला तर चालेल. तर हा पाहू शकता दुसरा दरवाजा आहे, आणि इथून आत गेल्यानंतर आता आपल्याला गणपतीपुळेचं मंदिर आहे. बघू शकता सुंदर व्ह्यू दिसायला लागलेला आहे बीचच्या कडेचा. लोकांची खूप गर्दी जमलेली आहे, आणि या नारळाच्या झाडामधून जो व्ह्यू दिसतोय ना तीच कोकणाची सुंदरता आहे मित्रांनो खरी. आणि कारण असं म्हटलं जातं कोकणातला कुठला पण रस्ता येऊन शेवटी बीचलाच जोडतो. तसंच आहे मित्रांनो, तुम्ही कुठून पण फिरून या, शेवटी तुम्ही बीचच्या कडेलाच येता. आणि असंच येता आम्ही पण गणपतीपुळे मंदिराच्या साईडच्या बीचला आलेलो आहोत. आणि आता पाहू शकता हे मेन प्रवेशद्वार आहे, तिथून आपण आता आत जाणार आहोत. पाहू शकता आपण आता आत आलेलो आहोत. तर ही संध्याकाळची वेळ आहे, तर आत गर्दी नाही मित्रांनो जास्त. तर तुम्ही पण येणार असाल तर तुम्ही एक काम करू शकता, आधी बीच बघून घ्यावा आणि नंतर लेट नाईट तुम्ही त्या मंदिरामध्ये येऊ शकता, जेणेकरून तुम्हाला ते गर्दी कमी भेटेल. कारण इतर वेळेस आला असतं तर तुम्हाला खूप गर्दी भेटेल आणि जास्त वेळ थांबावं लागेल. तर पाहू शकता मित्रांनो सुंदर अशी मूर्ती आणि सुंदर असं मंदिर आहे. आणि आपल्याला आता फोटोसाठी मनाई आहे पुढे गेल्यानंतर, पण बघूया काय होतंय. जर काढून दिला तर ठीक आहे, नाहीतर आपल्याला कॅमेरा बंद करावा लागेल. आणि या प्रवेशद्वारातून आपण आत जातोय. तर मित्रांनो आपण आता मंदिराच्या बाहेर आलेलो, आपला कॅमेरा बंद केलेला कारण परमिशन नव्हती. तर काय हरकत नाही, थोडासा आपण इतिहास जाणून घेऊ मंदिराचा. रत्नागिरी जिल्ह्यातील कोकण किनारपट्टीवर असलेले गणपतीपुळे मंदिर हे सुमारे 400 वर्षांधिक प्राचीन आहे. येथील गणपतीची मूर्ती स्वयं मानली जाते. ही मूर्ती पांढऱ्या वाळूच्या टेकडीवर नैसर्गिक तयार झाली आहे. 16व्या शतकात मोगलाच्या काळात बाळभटजी बिडे या नावाचे ब्राह्मण येथे राहत होते. दंतकथेनुसार त्यांना गणेशाने दृष्टांत दिला, त्यानंतर त्यांना केवड्याच्या बनात ही मूर्ती सापडली, असा इतिहास आहे मित्रांनो याचा. तर चला मित्रांनो आता आपलं गणपतीपुळे मंदिर बघून झालेलं आहे, आणि त्याच्या शेजारी हा बीच आहे. तर आपण त्या बीचवर त्याला जाणार आहोत, कारण आता इव्हिनिंगचा टाइम झालेला आहे आणि सनसेट दिसायला चालू झालेला आहे. तर खूप असा सुंदर सनसेट आहे मित्रांनो, आणि हे बीच खूप सुंदर आहे. कारण जेव्हा माणूस रत्नागिरीमध्ये येतो तेव्हा ह्या बीचवरती आल्याशिवाय जात नाही, कारण गणपतीपुळे मंदिर हे खूप नावारूपाला आलेलं आहे, आणि त्याच्यामुळेच हा बीच पण खूप नामांकित आहे, कारण तो त्याच्या लगतच आहे. तर पाहू शकता ही जी माती
ही माती वागण्यासाठी खूप लांबून लांबून लोकांना यावं लागतं मित्रांनो. कारण हे जे गोष्टी ह्या कुठं पण नाही भेटत, ह्या फक्त तुम्हाला कोकण पट्टीमध्ये बघायला भेटतात. आणि पाहू शकता हे सुंदर अशी दृश्य दिसत आहेत. आणि मित्रांनो, एक गोष्ट बघायला गेली तर इथे खूप गर्दी झालेली आहे. कारण इतर वेळी पण गर्दी असते शनिवार रविवारी, पण आज खूपच जास्त गर्दी झालेली आहे. बीचवर सगळीकडे पाहताय तर गर्दीच गर्दी दिसते. आणि अशा छोट्या छोट्या राईड आहेत, तुम्ही पण करू शकता. खूप सुंदर सुंदर दृश्य दिसतात. म्हातारी लोक पण येत आहे मित्रांनो, म्हणजे सर्व प्रकारची लोक, एजला लिमिटच नाही मित्रांनो. बीचवरती सगळ्या प्रकारची लोक येतात, कारण दृश्य तशी. आणि पाहू शकता आपली गावाकडची गँग काय काय करतील त्याचं सांगता येत नाही. आता त्याच्या अंगावरती वाळू टाकतायत आणि त्याला पुरायचा प्रयत्न करतायत. ठीक आहे मित्रांनो, छोट्या छोट्या गोष्टीमध्ये आनंद शोधला पाहिजे, कारण आपण आनंदासाठीच या बीचवरती येतो. आणि हे माझ्या काळजाचे तुकडे डी नंतर ए जरी राहिला असला तरी काय हरकत नाही मित्रांनो, तो माझ्या काळजाचा तुकडा आहे. तर पाहू शकता सुंदर सुंदर अशा राईड आहेत, जे की लहान मुले बसतायत आणि समुद्राच्या मध्ये जात आहेत, आनंद घेत आहेत. आणि खूप अशा राईड आहेत. तर ही गाडीमधली राईड आहे. तुम्ही बारक्या मुलासोबत, तुम्ही फॅमिलीसोबत या गाडी बीचच्या कडेने फिरू शकता. आणि ही आहे आपली टांग्याची राईड मित्रांनो. ह्याच्यात तुम्ही सर्व फॅमिली मेंबर बसू शकता. सुंदर सुंदर अशा राईड आहेत. तुम्ही पण या, एकदा करा आणि आपल्या कोकणाला पुढे घेऊन जावा. आणि पाहू शकता आपलं चिमुकलं काय करतंय, एकटाच आनंद शोधतंय स्वतःमध्ये. असंच पाहिजे मित्रांनो. तर नमस्कार मित्रांनो, मी ऋषिकेश माने. तर मित्रांनो, आता आपण गणपतीपुळे बीचवरती आलोय. तर मित्रांनो, ही नारळ हे आपल्या कोकणाची ओळख आहे. हा नारळाचं पाणी आणि खोबरं कसं गोड आहे, तसं इथली माणसं, इथलं सर्व काही गोडच आहे मित्रांनो. जेव्हा तुम्ही इथल्या लोकांना मदतीसाठी हात मागता, तेव्हा ती लोक कुठल्याही आमिषाचा विचार न करता तुम्हाला मदत करतात, चांगलं बोलतात, गोड बोलतात. तर मित्रांनो, ह्या गोष्टी या कोकणाकडून आपण शिकल्या पाहिजेत. तर माननीय राजसाहेब ठाकरे एकदा बोलले होते, जर आपण कोकणामध्ये डेव्हलपमेंट केली तर हा कोकण एकटा पूर्ण महाराष्ट्राला पोहोचू शकतो. तर मी असं म्हणेल, जर या कोकणामध्ये डेव्हलपमेंट झाली तर लोकांनी गोव्याला जाण्यापेक्षा कोकणाला येणं चालू केलं तर हा कोकण पूर्ण भारताला पोहोचू शकतो. तर मित्रांनो, सुंदर असे बीचेस आहेत, सुंदर अशी शांतता आहे, निसर्गरम्य वातावरण आहे. जे पाहिजे ते मित्रांनो, जे सुख पाहिजे ते. आयुष्यामध्ये कधी दुःखी झालाल, कधी काय वाटलं, मरावं वाटलं, काय करावं वाटलं, तर मित्रांनो या कोकणात या. सर्व दुःख वेगळं होईल, सर्व दुःख निघून जाईल. आणि मित्रांनो, फक्त शांतता आणि प्रेम या कोकणामध्ये भेटेल तुम्हाला. धन्यवाद. तर मित्रांनो, आता आपला बीच बघून झालेला आहे आणि आता आपण आलेलो आहे जेवायला. तर मित्रांनी ऑर्डर केली आहे त्याच्यासाठी मच्छी, कारण मी तर व्हेज खातो. आणि मित्रांनो, हा आपला पहिला भाग आहे. याच्यानंतर आपले 3-4 भाग येतील, कारण एकाच भागामध्ये आपण पूर्ण ट्रॅव्हल केलेले व्हिडिओ दाखवू शकत नाही. तर मित्रांनो, पुढचा व्हिडिओ बघायला विसरू नका, कारण पुढच्या व्हिडिओमध्ये खूप इंटरेस्टिंग गोष्टी असणार आहेत, ज्यामध्ये मला मी मुलगुड बीच, भरपूर काय गोष्टी दाखवणार आहे, किल्ला वगैरे. तर मित्रांनो, बघायला विसरू नका. धन्यवाद.